शब्द दिलेले आहेत काय, हे काही शब्द आहेत आणि या शब्दातला कोणता चुकीचा शब्द दिसतोय तो तुम्ही सांगायचा. हे चुकलेलं आहे. कुठे द्यायला पाहिजे अनुस्वार? मग सचा खोलून टाकू काय? सवर पण पाहिजे आणि वर पण पाहिजे. बरोबर, संबंध. बरोबर ना. मग बऱ्याच वेळा आपल्याला असं लिहित असताना आपल्याला लक्षात येत नाही नेमका अनुस्वार द्यावा कोणत्या अक्षरावर, होय की नाही. मग त्याही काय लक्षात ठेवायचं, ज्याचा उच्चार न सारखा होतोय, ज्या अक्षराचा उच्चारामध्ये न हे अक्षर मिसळलं जात आहे उच्चार करताना, जसं भिंत भ मध्ये नचा उच्चार मिसळतो, होय की नाही. म्हणून आपण अक्षर कुठला दिला? अनुस्वार भ या अक्षरावर अनुस्वार दिला. जसं की सुगंध, ग मध्ये नच अक्षर मिक्स होतोय, होय की नाही. गंध, बरोबर, सुगंध, म्हणून ग वर अनुस्वार दिला. दिंडी, द मध्ये नचा उच्चार मिक्स होतोय तर द वर अनुस्वार दिला आपण. त्याचबरोबर संबंध, संबंधामध्ये स वर पण अनुस्वार येतोय आणि ब वर पण येतो, कारण स मध्ये न चा उच्चार येतो तर ब मध्ये म चा उच्चार मिसळल्यासारखा होतोय, नाही. संबंध. आणि धांदल, धांदल म्हणजे त्यामध्ये ध या अक्षरामध्ये बघा न अक्षर हे मिसळल्यासारखं होतोय आणि त्याचा उच्चार कसा होतोय? ठळक असा होतोय. त्यामुळं धांदल मध्ये ध या अक्षरावर आपण अनुस्वार दिला. हा नियम लक्षात ठेवायचा सर्वांनी.